नमस्कार, एसएन न्यूजमधील आपले स्वागत आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 117व्या जयंतीनिमित्त देशभर साजरा होत असलेल्या ग्रामजयंती महोत्सवात यंदा सामाजिक बांधिलकीचा हृदयस्पर्शी प्रत्यय गुरुकुंज आश्रम येथे पाहायला मिळाला। यावेळी ग्रामगीता परीक्षा विभागाचे अध्यक्ष गुलाबराव खवशे यांच्यासह छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजिका ॲडव्होकेट अश्विनी स्वप्नील महल्ले आणि ॲडव्होकेट स्वप्नील महल्ले यांचा विशेष सन्मान करण्यात आला। सन्मानानंतर महल्ले दाम्पत्याने श्री गुरुदेव वृद्धाश्रमाला भेट देत तेथील वृद्धांशी आत्मीयतेने संवाद साधला व त्यांना भेटवस्तूचे वाटप केले। वृद्धाश्रमाच्या भावना ऐकताना अश्विनी महल्ले भावुक झाल्या होत्या। दरम्यान ग्रामजयंती समितीचे सचिव उद्धवराव वानकडे यांनी सामुदायिक ध्यानानंतर महल्ले दाम्पत्याचा सत्कार केला। प्रमिलाताई बोते यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला। आज ग्रामजयंतीनिमित्त ग्रामजयंती समितीने आम्हा दाम्पत्यास ॲडव्होकेट अश्विनी महल्ले व स्वप्नील महल्ले समाधी पूजन व तीर्थस्थापनेचा हा जो सन्मान दिला त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। योगायोगानं गुरुकुंजात येण्याचा योग येतो आणि आज वृद्धाश्रमात भेट देण्याचा योग आला। या प्रसंगी असा प्रसंग कोणावरही येऊ नये की मुलं बाळ असताना त्यांना वृद्धाश्रमात राहावं लागतं, परंतु वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हा जो एक चांगला उपक्रम केला की ते त्यांच्या आयुष्याच्या शेवटामध्ये राष्ट्रसंतांच्या सहवासात स्वतःचं आयुष्य आनंदानं घालवतात व याचा छोटासा एक आनंद म्हणून आमच्याकडनं एक साधा एक फूड गिफ्ट इथे देण्यात आलं आणि त्याच्यासाठी आम्हाला अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाने परमिशन दिली। त्याच्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे आणि या सर्व वृद्धांना व बालकांना आमच्या मनपूर्वक शुभेच्छा की त्यांचं पुढील आयुष्य आनंददायी व निरोगी व सुखी समाधानाने जावो व त्याच्या आयुष्याचा आनंदी शेवट हो। जय गुरु। जय गुरु। तो या ठिकाणी आपण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या जन्मदिनाच्या निमित्त त्यांच्या जन्मदिनाच्या महोत्सवाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत आणि मला खूप भाग्य म्हणते मी माझं की ज्या ठिकाणी माझ्या मिस्टरांचं बालपण गेलेलं आहे, त्यांचं एज्युकेशन झालेलं आहे, त्या ठिकाणी एवढंच भाग्य माझं की त्या ठिकाणी येऊन त्या तुकडोजी महाराजांच्या पादुकांचा अभिषेक करायचं भाग्य मला लाभलं। याबद्दल मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की मला हे कार्य करण्यास मिळालं आणि ह्या ठिकाणचं जो वातावरण बघितलं तर इथून एकच कळतं की मनुष्याचा जो बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकास व्हायचा असेल त्या ठिकाणी तुकडोजी महाराजांच्या विचारांची आणि त्यांच्या भजनांची त्या आपण हे रोज सकाळी उठून जे ध्यान धारणा करतो या सगळ्या गोष्टीचा आपल्या मनुष्याच्या आयुष्यासाठी खूप मौल्यवान वाटा आहे आणि या पद्धतीने जर माणसाची जडणघडण होत गेली तुकडोजी महाराजांच्या विचाराच्या याच्यानुसार तर साहजिकच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यशस्वी आणि अतिशय छान मनुष्य तो घडू शकतो जर यांच्या विचारांनी आपण हे केलं। ते म्हणतात ना की विश्वशांतीच्या याच्यानुसार त्यांनी सगळ्या गोष्टींची निर्मिती केलेली, भजनांची, त्यांच्या विचारांची, तर त्याच्यानुसार जर आज आपण पुढची भावी पिढी घडवत गेलो तर खरंच खूप सुंदर प्रगती होईल आपल्या देशाची। आणि या संस्थेमध्ये मी बघितलं वातावरण सृष्टी आहे, तर इथे या ठिकाणी आल्यावरती इतकं प्रसन्न वाटतं की असं वाटतं एखाद्या देवाच्या याच्यामध्ये गाभाऱ्यात आल्यासारखं वाटतं, म्हणजे एवढं छान वातावरण या ठिकाणी आहे। आणि आज आम्ही ह्या पुण्यतिथीच्या निमित्ताने थोडंसं सहकार्य म्हणून या ठिकाणच्या वृद्धाश्रमामध्ये वृद्धांना थोडंसं अन्नदान करण्याचा प्रयत्न केला, तर तेही करून मला खूपच म्हणजे मनाला समाधान वाटलं की असे दिवस नको यायला, पण आता यांना आलं तर पण मग आता त्याला आपण काही करू शकत नाही, पण त्यांच्या जगण्याला थोडंसं काहीतरी सहकार्य होईल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करत राहील। आणि गुरुदेव सेवा मंडळाने आम्हाला जो म्हणजे हे सगळं कार्य करण्याचा परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद। थँक्यू।